श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एकच विनंती करते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्ही ज्या इच्छेसाठी रोज प्रार्थना करता त्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते. कोणाला तरी नोकरी हवी असते, कोणाला मूल हवं असतं, तर कोणाला घर, कोणाला आरोग्य आणि कोणाला फक्त मनशांती. आपण रोज स्वामींच्या चरणी जाऊन म्हणतो, स्वामी माझी ही एक इच्छा पूर्ण करा. पण भक्तांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये काय बदल केला? कारण फक्त इच्छा करून आयुष्य बदलत नाही. इच्छेसोबत श्रद्धा, प्रामाणिक प्रयत्न, संयम आणि चांगली कर्मे ही आवश्यक असतात. गुरुवार हा अनेक स्वामी भक्तांसाठी श्रद्धेचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की देवाकडे फक्त मागण्यासाठी जाऊ नका, तर स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचाही संकल्प करा. आज गुरुवारी डोळे मिटा आणि स्वामींना फक्त एवढंच म्हणा, स्वामी माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी चालेल, पण योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी आणि धैर्य मला द्या. विश्वास ठेवा, कधीकधी आपण जी इच्छा धरून बसतो त्यापेक्षाही चांगला मार्ग आयुष्यात आपली वाट पाहत असतो. आणि म्हणून आजचा गुरुवार फक्त इच्छा मागण्याचा नाही, तर विश्वास, संयम आणि चांगल्या कर्माचा संकल्प करण्याचा दिवस ठरू शकतो. भक्तांनो, आता मी तुम्हाला एक सत्य सांगते. आपण देवाकडे जातो, हात जोडतो, डोळ्यात पाणी येतं आणि म्हणतो, स्वामी माझी ही एकच इच्छा पूर्ण करा. पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, मी ज्या इच्छेसाठी प्रार्थना करतो त्या इच्छेसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो का? कारण फक्त प्रार्थना करून प्रयत्न न करता फळाची अपेक्षा ठेवणं योग्य नाही. स्वामींची कृपा म्हणजे आपल्या हातात यश ठेवणं नाही, तर यश मिळवण्यासाठी योग्य मार्ग दाखवणं आहे. भक्तांनो, एक छोटंसं बीज जमिनीत पेरल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी झाड होत नाही. त्याला वेळ लागतो, पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो आणि संयमही लागतो. तसंच आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या इच्छेला श्रद्धा, मेहनत आणि योग्य वेळ या तिन्ही गोष्टींची गरज असते. म्हणून आज गुरुवारी स्वामींकडे फक्त मागू नका. स्वतःला विचारा, मी माझ्या इच्छेसाठी पात्र बनतो आहे का? मी खोटं बोलतो आहे का? मी कोणाचं मन दुखावतो का? मी माझ्या आईवडिलांचा आदर करतो का? मी माझं काम प्रामाणिकपणे करतो का? स्वामी भक्तांनो, या प्रश्नांची उत्तरं तुमच्या इच्छेपेक्षा जास्त महत्त्वाची आहेत. कारण स्वामींना तुमची इच्छा माहीत असते, पण स्वामींना तुमचे मनही दिसत असतं. आज गुरुवारी एक छोटा संकल्प करा. मी कोणाचं वाईट करणार नाही, मी कोणाची फसवणूक करणार नाही. मी रोज किमान 5 मिनिटे स्वामींचे नामस्मरण करेन. विश्वास ठेवा, जेव्हा माणूस स्वतःला बदलायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील अनेक बंद दरवाजे हळूहळू उघडू लागतात. आणि भक्तांनो, कदाचित तुमच्या इच्छेची सुरुवात आजच्या या गुरुवारपासूनच होईल. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्ही अनेक वेळा अनुभवली असेल, पण तिचा अर्थ कधी समजूनच घेतला नाही. आपण म्हणतो, मी रोज स्वामींची पूजा करतो तरी माझी इच्छा पूर्ण होत नाही. पण कधी असा विचार केला आहे का, कदाचित स्वामी तुमची इच्छा नाकारत नाहीत, तर तुमच्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असतात. लहान मूल जेव्हा आईकडे धारदार सुरी मागतं तेव्हा आई ती देत नाही, कारण तिला मुलावर प्रेम नसतं म्हणून नाही, तर योग्य वेळ आलेली नसते म्हणून. भक्तांनो, स्वामींचं प्रेमही अगदी असंच असतं. आपण आज जे मागतो ते आजच मिळालं तर ते आपल्या हिताचं असेलच असं नाही. म्हणून कधीकधी स्वामी आपल्या प्रार्थनेला नाही म्हणत नाहीत, तर थोडा वेळ थांब असं सांगत असतात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझी इच्छा पूर्ण झाली तर मी त्यासाठी तयार आहे का? माझ्यात नम्रता आहे का? मी यश पचवू शकतो का? मी मिळालेल्या गोष्टींची कदर करतो का? भक्तांनो, ज्या माणसाला प्रतीक्षा करायला येते त्यालाच योग्य वेळी योग्य फळ मिळतं. म्हणून आज गुरुवारी स्वामींना फक्त एवढंच सांगा, स्वामी माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मला तिच्यासाठी पात्र बनवा. विश्वास ठेवा, योग्य वेळ मिळालेलं फळ आयुष्यभर आनंद देतं, पण घाईने मिळालेली गोष्ट अनेकदा पश्चाताप देऊन जाते. म्हणून विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि स्वामींचं नाम कधीही सोडू नका. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारते. जर आज स्वामी समर्थ तुमच्यासमोर उभे राहिले तर तुम्ही त्यांच्याकडे काय मागाल? पैसा,
मोठं घर, नोकरी की शांत मन? भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा, पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, नोकरी गेली तर दुसरी मिळू शकते, पण मनाची शांती हरवली तर सगळं असूनही माणूस आतून गरीबच राहतो. म्हणून स्वामी भक्तांनो, आज गुरुवारी स्वामींच्या चरणी बसून फक्त एवढंच म्हणा, स्वामी, मला अशी बुद्धी द्या की माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ राहीन. मला अशी शक्ती द्या की संकटातही माझा विश्वास ढळणार नाही. मला असा स्वभाव द्या की माझ्यामुळे कोणाच्याही डोळ्यात अश्रू येणार नाहीत. आणि भक्तांनो, स्वामींच्या कृपेची सुरुवात इच्छा पूर्ण होण्यापासूनच होत नाही, तर मन बदलण्यापासून होते. मित्रांनो, ज्या दिवशी तुम्ही तक्रार करणं सोडाल त्या दिवशी आनंद तुमच्या आयुष्यात यायला सुरुवात होईल. ज्या दिवशी तुम्ही तुलना करणं सोडाल त्या दिवशी समाधान तुमच्या घरी येईल. आणि ज्या दिवशी स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवाल त्या दिवशी भीती कायमची निघून जाईल. भक्तांनो, आता हा संदेश संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटी विनंती करते. कृपया 1 मिनिट डोळे मिटा आणि तुमच्या मनात ज्या काही इच्छेसाठी तुम्ही अनेक दिवसांपासून स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहात ती इच्छा आठवा. आता त्या इच्छेपेक्षा स्वामींचा चेहरा मनात आणा. कल्पना करा, स्वामी तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने म्हणत आहेत, बाळा, तू इतकी वर्ष माझ्याकडे मागत राहिलास, पण आज मी तुला काही वेगळं देणार आहे. तुझ्या मनात धैर्य देणार आहे, तुझ्या डोळ्यात आशा देणार आहे, तुझ्या हृदयात विश्वास देणार आहे. कारण ज्याच्याकडे विश्वास असतो त्याच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी नक्कीच येतात. भक्तांनो, कदाचित आज तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल, पण याचा अर्थ स्वामींनी तुम्हाला विसरला आहे असा होत नाही. कधी कधी उत्तर मिळायला उशीर होतो, पण स्वामींच्या दारी अंधार कायमचा राहत नाही. आज गुरुवार संपण्यापूर्वी फक्त एवढीच प्रार्थना करा की हे श्री स्वामी समर्थ, माझी इच्छा पूर्ण झाली तर नम्र राहण्याची बुद्धी द्या, आणि पूर्ण झाली नाही तरी तुमच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. माझ्या घरावर, माझ्या आईवडिलावर, माझ्या कुटुंबांवर आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भक्तांवर तुमची कृपा सदैव राहू द्या. स्वामी भक्तांनो, जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकताना डोळ्यामध्ये पाणी आलं असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या प्रत्येक स्वामी भक्त मित्रांपर्यंत शेअर करा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या स्वामी संदेशांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. आणि शेवटी कमेंटमध्ये श्रद्धेने फक्त एकदाच लिहा, श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमची ही एक कमेंट दुसऱ्या एखाद्या दुःखी भक्ताच्या मनातही आशेचा दिवा पेटवेल. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, असेच प्रेरणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.